विधी मागील अध्यायाच्या अंती सोळप्पा विनयी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा नव्हे जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग त्या तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण पैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे द्यावे दाखवावे. ऐशा उपाय करून न स्वामी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतीसी असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी त्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. मल्हारराव मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा आम्हा उमराव यशवंत तयाचे नाव रूप कार्याचे धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा क्रोध आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्रामृते षष्ठोध्याय समाप्ता. शुभम भवन्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा जय जयाची सनातना जय जयाची अघहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करता दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापरी विष्णू भ्रुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करोनी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला रूपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी रूपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे.
एके दिवशी सहज